मी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधलं हे मांडवे गाव आहे. साकूर मांडवे गाव, साकूर खाली मांडवेवर. तर विषय असा आहे की गारगाव पोलीस ठाण्यामध्ये यांनी तक्रारी अनेक दिलेल्या आहेत आणि आपण कालच एक न्यूज केली. एका 17 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 17 वर्ष आणि 8 महिने म्हणजे 18 वर्ष पूर्ण व्हायला फक्त 3 महिने बाकी होते. त्या मुलाने किरकोळ कारणावरून किरकोळ चौकात झालेल्या शिवीगाळीचा राग मनात धरून एका 43 वर्षीय बाळासाहेब, ज्यांचं नाव होतं बाळासाहेब तांबे, वरुडे गावात घटना घडली. ते शिरूरमध्ये त्यांनी जे पाळत ठेवली ते कुठं झोपतात ते बाळासाहेब ओट्यावर झोपले होते. रात्री 1:30 वाजता कोयत्याने गळ्यावर इतका जोरात एकच वार केला का त्याच्यामध्ये ते जागी मृत्यू झाले. गळा जवळपास 80% कापला गेला होता. तर आता मला यांनी फोन केला ह्या मांडवे गावातले ह्या परिवाराने, आणि यांची देखील एका अल्पवयीन बालकाच्या विरुद्ध तक्रार आहे. माझ्या हातात त्यांनी FIR दिलेली आहेत आणि अशा अनेक FIR त्यांनी या अल्पवयीन बालकाच्या विरुद्ध केलेले आहेत. तर काय नक्की घडलेलं आहे ते फक्त समजून घेऊया. तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय नाना उमाप. अच्छा, आणि तुम्ही इथंच राहताय? हो, काय करता? मी मोलमजुरी करतो. बरं. आता तुमच्या भावाचा मुलगा हा तो अल्पवयीन आरोपी बालक आहे, बरोबर? हो, बरोबर आहे. बरोबर. हो. आणि ह्या कोण आहेत? हे आमच्या माझी आई आहे. तुमचं नाव सांगा. इमल नाना उमाप. आता ह्या एक व्हिडिओ बघा तुम्ही आता याच्यामध्ये, का तो जो आरोपी आहे अल्पवयीन, आपण त्याचं ते चेहरा ब्लर करतोय कारण की तो बालक आहे कायद्याच्या लेखी, त्यामुळे त्याचं कुठे नाव वगैरे आपल्याला ओपन करता येत नाही किंवा त्याचा चेहरा दाखवता येत नाही. तर ह्या आजींना तुमचं वय किती असेल आता? 60 हे आधार कार्ड 65. बरं, मला तर वाटतं जास्त असेल. तर डोक्यामध्ये कसं किती जोरात मारले बघा. मारू दे. हे मारू दे. हे डोक्यात काय काय मारलं? काय मारलं? डोक्यात लागलं, माझ्या खटक्याने वाढलं. मी त्या बाकड्यावरून उतरले आणि खाली असे डोळे झाकून बसले. मला ते समजलंच नाही माझ्या डोक्यात काय मारलं, काठी मारली का काय मारलं हे कळालं नाही. पण एवढं मोठं टिंकूळ आलेलं होतं. काय झालं होतं? काय नाही, ते बाप लेकाच्या मारा चालल्या होत्या. मी बाकड्यावर बसले होते, त्याला धरून उचलीत आपटीत होते. लोक आपटीत होता, बायकोवरून ठोके टाकीत होती. आता ते मला देखवा ना. मी म्हणलं अरे मरण, मारू नका. म्हणजे तो जो आहे बालक तो त्याच्या बापाला मारत होता? हा, बापाला नवरा बायको मारित होती. म्हणजे तो बालक तुमचा नातू आहे? हा. हम्म. मग मी म्हणलं अरे ते मरण, मारू नका तुम्ही. म्हणलं डंगरे ग बसन. सुनबाई म्हणली लागली कुत्रीवाणी भुकायला. म्हणलं बाई आता कुत्री नाही, अगं मी याला गेलं तर कसा पासा वहीन येऊ. हां, तर ते पोरगं म्हणलं डंगरे ग बस तू, नाही तर तुला पहिल्यांदा लाद बसवली होती, आता परत दाखवू का तुला? तर म्हणलं मी उठून उभी राहिले. म्हणलं दाखव बाबा काय दाखवायचं. तर ते घरात गेला न आला घेऊन न हाणलं मला. डोक्यात मारलं? हा. याच्या आधी कधी मारलं होतं? त्याच्या आधी चांगलं नाही, 2-3 महिने झाले. काय मारलं होतं? एका लाथशीचं रोडवर पाळलं होतं मला. मग काय कुठं दवाखान्यात नेलं का तुम्हाला? हा, घारगावला नेलतं ना. त्यावेळेस पण तक्रार दिली होती आणि आम्ही वारंवार पोलिसांना फोन केला होता. आणि मग त्यावेळेस पोलिसांनी आमची थोडी टाळाटाळ केली. पण काल तो कृत्य असं होतं का तो आमच्या एवढ्या कुटुंबाच्या पाठीमागं असा एक कोयता घेऊन पळत होता. आणि तो कोयता घेऊन पळत असताना माझ्या मंडळीने 112ला कॉल केल्यानंतर पोलीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला इथं रेड हँड कॅच केलं. कोयत्या सगट कॅच केलं. मग केल्यानंतर तो इथं एका माशावाल्याच्या घरी लपल्यानंतर त्याच ठिकाणाहून ज्या ठिकाणी लपला त्या ठिकाणी पोलिसांनी त्याला धरलं. आणि पोलिसांनी त्याला विचारलं बाबा तू कोयता कोणता आहे? तर त्यानं सांगितलं माशावाल्याचा आहे. पण तो माशावाला कुठला आहे काय ते माहीत नाही. पण त्या माशावाल्यातून तो कोयता आमच्या मागे घेऊन गावामध्ये असा शिवाजी महाराजांसारखा तलवार घेऊन पळाल्यासारखा पळत होता. म्हणजे ज्याच्या घरातून कोयता घेतला का त्याच्याच घरात लपला जाऊन तू. बर. हां. नाही, मग तू काय झालं होतं गावामध्ये? कुठं झाले तुमचं वाद? ह्या चौकामध्ये झाला. आम्हाला तो चौकामध्ये आमच्या मागं कारण काय झालं वादाचं कारण काहीच नाही. फक्त आईला का मारलं बाबा? ती आमची आई आहे. तुझी जे आजी असेल तर ती आम्हाला तिने जन्म दिला आहे म्हणून आम्ही त्याला विचारायला गेलो. तो विचारायचा राग येऊन मग त्या 2 मुलांनी आमच्यावरती गावामध्ये पळून आमच्या लहान मुलांना दगडफेक करून
माझ्या मागं कोयता मी अक्षरशः मी पुढं पळत होतो, अख्खं गाव बघत होतो, मी म्हणत होतो वाचवा वाचवा वाचवा, आणि त्या पोराच्या हातात एकदम चांदीसारखा कोयता होता चमचम करणारा. आणि जो माशावाला होता तो माशावाला म्हणला माझ्या कोयता आणि इकडे माझ्या कोयता आण. त्याला विचारून नव्हता आणला, पण त्याच्या त्या माशा तोडण्याच्या जागेवरून त्यांनी तो कोयता घेऊन आमच्या मागं चौकात पळत होता. कधीची घटना ही दुसऱ्या म्हातारे मला वाटतं 11 तारखे गुरुवारची शुक्रवारची घटना सर. किती वाजता घडलं हे घडलं साधारण 4 वाजता. 4 वाजता 4 वाजता घडलं. आणि मग तुम्ही कसं जीव वाचवला? किती लांब तुम्ही पळत होते? मी अक्षरशः त्या चौकापासून पळत होतो, तर तुमची गाडी आली का त्या पलीकडे घरी त्या घरापाशी मी एक शेतात लपल्यानंतर मग मी मागचा विचारच नाही केला काही. माझ्या मंडळीला त्यांनी दगडफेक केल्यानंतर माझ्या मंडळीला दुखापत झाली, दंडावं लागलं. तुम्हाला पण मारलं का त्यांनी? मारलं मला दगडाने. हो काही रात्री दवाखान्यात गेले तर उसरलंय ना, तर कमरात पाठीत पायावर लय दगड हाणले मला त्यांनी. एक विषय समजून घ्या का हा जो आहे तो जो बालक आहे तो त्यांच्या बरोबर अजून एक अल्पवयीन मुलगा आहे. त्यांचा वडील स्वतः लय मारित होता आम्हाला. त्या पोराचा वडील आहे ना, तो लय मारित होता दगडाने. त्याचा काय संबंध तुमचा आणि मग त्याचा लेख होता ना त्याच्यामध्ये भांडणामध्ये, मग तो लेखाची साथ धरूनच होता. संतोष हाताचे वडील आहे. संतोष हाताचे वडील त्याच्या तलवार होती आणि ह्याच्या कोयता होता. तलवार इथं स्वतः पोलिसांनी तलवार इथं सापडली. मग तो असा इकडे रानारानानी पळाला आणि तो इथून डायरेक्ट कोळ्याच्या घरात जाऊन लपला. मग त्या मॅडमनी जागेतून घरातून काढला बाहेर त्याला. बर मग आता ते हे दोघं जोडीदार का हे अल्पवयीन? हे दोघं दोन जोडीदार म्हणजे अशी की ते कुणाचा बी कटरतून कार्यक्रम करतात. असे त्यांच्या डोक्यात जर आलं तर आपण धरू. आणि त्यांना काय वाटतं, लोक काय सांगतात त्यांना, हे जे आहे ना समट करतात ते काय करतात, त्यांना सांगतात का तुम्ही अल्पवयीन आहे, तुम्हाला काहीच होणार नाही. मग त्यांना ते खतपाणी पोचवल्यामुळं ते कुणावर बी अटॅक करायचे काम करतात. मारायचं पण नियोजन होतं त्यांचं. ह्यांना खतम करायचं होतं जत्रापासून. आमच्या गावची जत्रा असती, त्या जत्रापासून त्यांचा निर्णय होता की ह्यांना मारायचं म्हणून, ह्याला खतम करायचं. किती लोकांना त्रास दिला त्या अल्पवयीन बालकांनी? त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 4 ते 5 लोकांना त्रास दिला असेल. कसा दिलाय? त्यांनी त्यांच्या डोक्यात जर आलं, आता आमचे एक कटणीचं दुकानवाला आहे, तो दारू पिऊन चालला होता इकडे खालती, तर त्याला त्यांनी अंधार पडल्यानंतर पुढं जाऊन अडवल्यानंतर ते जाऊन मारल्यानंतर तो तसाच घरी गेल्यानंतर सकाळच्या पारी त्याची आई विचारायला आली, बाबा तुम्ही का मारला माझ्या मुलाला? तर म्हणले का माहीतच नाही. पण त्यांनी काय केलं, कुठल्याच प्रकारची वाच्यता केली नाही, त्यांनी तसंच गप ठेवलं. पण हा मग त्यांना ते फगत गेल्यामुळं ते असे वारंवार आम्हाला त्रास द्यायला लागले. आम्ही त्या दोघा बापल्याकांनी आमचे एवढे जे कुटुंब येतात ना, ह्या प्रत्येक बायाला केस धरू मारलेले. म्हणजे ते अल्पवयीन बालकाचे आई वडील बी त्याला सामील आहेत? हो सामील आहे. ते इतके सामील आहे ना का खतरनाक. ते दोघं नवरा बायको. ठीक आहे, आता ते तुमचा घरगुती वाद आहे. अजून कोणाला तुम्ही मगाशी मला सांगत होतात की काहीतरी त्या शाळेमध्ये शिकतोय तो बालक जो आहे, तो कोणत्या शाळेमध्ये शिकतोय, कुठे आहे ते? शाळेत नाही तो. किती झाली शाळा काय माहिती? त्याची नाही 10वी नाही 8वी झाली. आणि शाळेत का जात नाही मग तो नाही जा. हे डॉनपणा करायचा त्याला डॉन व्हायचे, गुंड व्हायचे? गुंड व्हायचे त्याला. बर म्हणून त्याने शाळा सोडून दिली. जो मुलगा सोडून आणला का, ज्या दिवशी पोलिसांनी नेला त्या दिवशी सोडून आणला का, त्या दिवशी सुटल्यानंतर जो आता तो चौकटी शर्टवाला जो बालक आहे का, त्या बालकांना लगेच त्याच्या मोबाईलला स्टेटस टाकले का भाई जेलमधून सुटला. म्हणजे अशा प्रकारचे त्यांचे स्टेटस, त्यांच्या असे भाईगिरीचे व्हिडिओ, म्हणजे ते असे. म्हणजे तुमच्या त्या आजीला मारहाण झाली त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, परत सोडून दिलं म्हणजे कारण की तो बालक आहे म्हणून? हात्यारासह पोलिसांनी नेला का इथून ज्यावेळेस पोलिसांनी हात्यारासह नेलं का, स्वतः पोलीस फिर्यादी होऊन त्याचा गुन्हा नोंद केलेला आहे तिथं. आता 2-3 दिवसापूर्वी? आता जो 2-3 दिवसापूर्वी याच्यानंतरचा जो गुन्हा झाला का, त्याच्यानंतर स्वतः पोलीस फिर्यादी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आणि पोलिसांनी बालक आहे म्हणून सोडून दिलं? बालक म्हणून त्यांनी पोलिसांनी सोडून दिलेला आहे. आणि त्याच्या दुसरा बालक आहे साथीदार, त्यांनी स्टेटस ठेवला, त्यांनी स्टेटस ठेवला का भाई डॉन भाई जेलमधून बाहेर सुटला. आता कुठे मग तो? आता इथंच राहतोय ना? हे घर त्याचं कुठे आहे त्याचं? आणि जे त्याचा मित्र आहे त्याचं खाली तिकडे घर. आणि मधलं घर कोणाचं? हे आजीचं आहे. आणि तुमचं घर कुठलं? आमचं इथे. शेजारी राहत आहे. तर तुम्हाला तर भरपूर दहशत असेल. इतकी दहशत आहे साहेब. आम्ही एक तर असं आम्हाला आज झाले का कुठेतरी राहायला जावा, कारण माझे लहान लहान मुली आहे. आणि 5 वर्षापूर्वी खुरं घातलं होतं माझ्या डोक्यात. खुरं टाका आणलं होतं यांनी हातमध्ये घातलं, ह्याला 4 टाके पडले होते त्याच्या पप्पांनी. तर आम्ही सारखं म्हणजे असं माझ्या वडिलांना मारलं होतं. तर वडिलांना मारलं त्या टायमाला मी का मारलं वडिलांना म्हणून मी गेलो होतो. तर माझ्या इथं माझ्या इथं खोटा
हां मला त्यांनी मारलं होतं, त्याच्यावर सुद्धा पोलिसांनी कुठल्या प्रकारचं ॲक्शन घेतलेलं नाही. म्हणजे ते जर फावलं गेले अल्पवयीन असल्यामुळे मला काय पोलीस काय करू शकत नाही म्हणून तो गुन्हे करतोय असं तुमचं म्हणणं आहे. आणि आम्ही त्यांचं म्हणणं असं आहे का यांनी वारंवार पोलीस स्टेशनला जावा, म्हणजे पोलीस स्टेशन यांना म्हणते का तुमचं कायमचं राडा चालू आहे, त्याच्यामुळे ते आम्हाला जाणून बुजून त्रास करतात आणि मग आम्हाला ते जाणं भाग. मगाशी तुम्ही सांगत होते का हा काहीतरी मुलींची छेडछाडी करत होतो म्हणून कोणतरी मुख्याध्यापक का शिक्षक तो काय विषय होता, काय नक्की तो झालं? असं आता शाळा सुटली आणि तो शाळेच्या पोरींच्या मागं लागला आणि मागं खाली गेला, काहीतरी बोलला पोरींना. मग पोरी गेल्या, सरांना सांगितलं. मग सर त्याच्यात आले. मग सरांना त्याने असं असं केलं, सर बोलले. मग कोयता घेऊन सरांकडे गेला तो. शिक्षकाच्या मागेच सरीच आली होती. सर म्हटले बाळा तू असं ते वागणं बरं नाही. तर सरांना तो उलटा पालटा बोलला. सरांसंग एक पिवन होते, ते सर मुख्याध्यापक मळाखोरे शाळेचे मुख्याध्यापक आले इथं. तर ते म्हणले बाबा तू असं काय करू नको वेळवाकडं. तर त्यांनी काय दहशत केल्यासारखं म्हणला, जातो मला काय करायचं ते पा हे चला रे म्हणला, भाईंना बोला आपण तोडून टाकू यांना. म्हणजे मग त्या सरांनी आमची तक्रार झाल्यानंतर त्या सरांनी सुद्धा घारगाव पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली त्याच्या नावची सुद्धा, शिक्षकांनी सुद्धा. ती सुद्धा पोलिसांनी त्याची ॲक्शन घेतली नाही, कारण अल्पवयीन बालक असल्यामुळं. पण आता तुम्ही म्हणत होते की 2 दिवसापूर्वी कुठल्या गावची शिंदोडीच्या मुलांची भांडणं झाली तेव्हा काय घडलं होतं? त्यांनी असं ना जॉब म्हणजे ह्या पोरांनी काहीतरी केलं भांडणं, अशी म्हणजे भांडणं. ह्या पोरांना बरीच पोरं घेऊन गेला, त्यांना मारलं आणि मग त्याच्या काहीतरी चाकू मारायची भांडणं झाली. पण आपल्याला काही एवढं परफेक्ट माहीत नाही. बरं, 2 गटामध्ये मारामारी झाली आणि चाकू वगैरे याच्याकडे काय काय हत्यार आहेत? मेन हा ह्याच्या तलवारी कोयता सरांना म्हणजे पोलिसांनी गायब केलं. पहिली कुऱ्हाड जप्त केलेली त्याची पोलिसांनी 7-8 एक वर्षापूर्वी कुऱ्हाड जप्त केलेली आहे. आता त्याचं 17 आहे, त्यावेळी 16 वय होतं का? 16 वर्षापूर्वी त्याची एक कुऱ्हाड जप्त केलेली आहे. म्हणजे 16 वर्षाचा असताना. हो, त्याचा वडील पण तोच काम करतो. नुसते कोयते घाशीत बसतो इळमाळ आणि सूर्या घाशितो, तलवारी घाशितो. दारू पिऊन जर आली तर ह्या ज्या महिला ह्या आपल्या आईप्रमाणे बहिणीप्रमाणे इतक्या गलिच्छ शिव्या का जवळजवळ आम्ही म्हणजे इथं राहावा का नाही अशी परिस्थिती आमची सध्या. आता कुठं गेलाय तो? इथं दिसत नाही. मग आता बाटली पाण्याची भरली आणि तो निघून गेला. त्याला असं म्हणजे वाटलं की कोणी येणारी घरी, पोलिस वगैरे काय असं येते म्हणून तो हा ती घटना झाल्यापासून घरी थांबत नाही. 5 मिनिटं येतो, म्हणजे पोलिसांचा दाखा आहे थोडा. पोलिसांचा धाक आहे, त्याच्यामुळे तो घडीभर येतो, पाण्याची बाटली भरतो, इकडे खाली कुठेतरी जातोय. बरं, आजूबाजूच्या लोकांना काय काय त्रास, किती गुन्हे त्याच्यावर नोंद आहेत किंवा काय? त्याच्यावरती एक 4-5 गुन्हे. इतका त्रास देतो रे, 24 तास दारू प्यायला असतो. इतकी घाण शिवीगाळ ना, म्हणजे ती शिवीगाळ सांगायला जुकतीच नाही. म्हणणं आहे की असं म्हणणं आहे की त्याला रीतसर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो अल्पवय असलं म्हणजे त्याने एखाद्या कोयता घातला, एखादं मेलं अल्पवयात, मग त्याच्यावर सोडून देतं अल्पवयीन म्हणून. त्याला अल्पवय असलं तरी त्याला काहीतरी सजा झाली पाहिजे किंवा बालगृहामध्ये त्याला नेऊन टाकलं पाहिजे. बालकी मग बालकांनी जर आमच्या एखाद्याचा जर हत्याच केली कोयत्याने म्हणा किंवा चाकूनी सुरीनी, आज एवढं म्हातारं माणूस त्याला चलवत नाही, जेवलं तर तिनं तिच्या मनक्यात गॅप आहे, तिला लाथाने मुक्याने मारायचं, हे अन्याय लय मोठा होतो. हे बालक नसून त्याला प्रौढ समजून शिक्षा व्हावी असं तुमचं म्हणणं आहे. हा, आम्हाला सारख्या धमक्या देतो, मी हे लोक आणीन ते लोक आणीन, ह्यांना मारीन मला मारीन असं धमकी देतो. त्याची काय गँग आहे का? काही मुलं बी सहभागी आहे त्याची? बरीच गँग येते, जवळजवळ 10-12 जण आहेत. किती वय आहे त्यांची? ते त्याच्याच लेवलची आहे सगळी, इकडे ना बाळा. त्याचीच सगळे, त्याच्या शाळेतले सगळे, शाळेतले म्हणा, मोठाले म्हणा, असे आहेत. नाही तर हां, त्याच्या पाठीमाग हत्यार घेऊन लागला होता यापूर्वी? यांच्या भाग नाही, अजून त्याच्या आधी काय म्हणतात? त्याच्या बरेच जणांचे ते बरेच असे कारभार, तो घरी नसतोच, तो रात्री 2-2:30 वाजता येतो. शेजारी मांडीबुद्रुक गावी तिथल्या मुलांच्या पाठीमाग हत्यार घेऊन लागला होता, मारामारी केली होती. मग ती मुलं याला घाबरून पळून गेली का? मुलं याला घाबरून पळून गेलेली. हत्यार वगैरे याला बघू. हत्यार असल्यामुळे याला घाबरून ते पलीकडे मांडीव खुर्दचे मुलं ते पळून गेले. आणि ते पळून गेल्यानंतर तीच धमकी मला दिली का पलीकडे जाऊन विचार का त्या मुलांना मी किती मारलंय. ही भाषा मला त्यांनी वापरली. त्याचं धाडस वाढलंय आता. हो, धाडीच वाढलं म्हणून तर मग त्याला खतपाणी वाढत गेल्यामुळे तो डेअरिंग करून राहिला. तो जर आमच्या समोर चालला ना, तो असा चलतो, अशी ॲक्शन करतो तो. असं म्हणजे उरड काढूनच आमच्या पुढे चलतो. धाडस वाढलंय त्याचं म्हणजे खूप. तर तुमचा जीव पण घेऊ तर तुम्ही जर म्हणजे पळायला लपले नसते तर? माझा जीव गेला असता. माझा कुठंतरी त्यांनी घात केला असता, त्याच्यामुळे मी गडबडलो. कारण ज्याच्या घरून कोयता आणला त्या ठिकाणी मी पोलिसांना जर नसता फोन केला तर त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी कुठून तरी मी लपलेला असताना तो 1 किलोमीटर पाहून आला का तो ह्यो माणूस पळतो का पुढं. ते दोघं बापल्या गेले, एक पळतो का पुढं, म्हणून ती पोलिसाची गाडी आल्यामुळे ते रेड आणि कॅच झाली. पोलीस नसते तर तुमचा पोलीस जीव नसते गेला तर मग माझा जीव फार 100% गेला असता. तर हे लपल्याच्या नंतर तो परत घरी आला, घरातून अशी एक तलवार काढली, एक तलवार एक काठी. तो मुलगा हिता तो आम्हाला मारायला निघला, ह्यांना धुंडायला निघला आणि पोलिसाची गाडी बैठली. मग त्या बापाने इथून नाही
हिथून तिकडं कोयता फेकला जिकून असा रानाने पळाला आणि तोय ना जिथून कोयता घेतला का त्याच्याच घरात जाऊन लपला. तलवार वगैरे सांगायचं ना पोलिसांना पोलिसांनी इथं. जप्त केलेली पोलिसांनी जप्त केलेली तलवार जप्त केली पोलिसांनी. आम्ही दिली शोधून इकडे सापडून ढुंढले आम्ही. कोयता दांडे सापडले पण जो कोयता होता ना कोयता नाही दिला त्या लोकांनी. नाही ते कोणाच्या तरी घरात घुसलं त्या माशावाल्याच्या, त्यांनी कोयता नाही दिला का? कोयता नाही दिला नाही दिला. पोलिसांनी ज्या ठिकाणी नेला ना पोलिसांनी विचारलं कोयता कुठं होता, म्हणलं यांचाच होता. पण जिथं कोयता नेला त्या माणसाने त्याचा कोयता घेतलेला आहे, ते कोयता त्यांनी नेलेला नाही. त्याच्या बापाच्या हातात तो कोयता नेलेला आहे पोलिसांनी. असा वाकडा असा इतका कोयता होता ह्याच्या ग. म्हणजे आपला जो सरपंच तोडायचा कोयता आहे तसा एक वेगळा कोयता आहे? तो वेगळा आहे, असा बनवून घेतलेला असा असं. हा काय म्हणतात त्याला? कत्तीसारखा कोयता म्हणतात, तो कातोडी कोयता. म्हणजे ते कसं असतं म्हणजे? ते पुढून असा थोडासा चोचवाकडे असती आणि तो थोडासा असा वाकलेला आणि त्याला धार भरपुरी. आणि ह्याच्या जो होता ना तो असा जागेवर असा एकदम चमचम करीत होता. तो असा घेऊन पळत होता. 70 होता मासे तोडण्याचा एकदम चमचम चांदीसारखा. सत्तूर पण आहे, सत्तूर सर, आणि दुसरा एक वेगळा कत्ती म्हणून कोयता पण म्हणून कोयता आहे हा. एक सापडला पण इकडचा नाही सापडला. ह्यांच्या मागे घेऊन लागला होता ना तो नाही सापडला. तो बनवून घेतलाय का कत्ती कोयता खास? हा ह्यांनी बनवून घेतलेला आहे मारहाणी करायसाठी. आणि तोय ना त्यांनी माशावाल्याचा घेतला. म्हणजे जर हातात सापडला हत्यार त्याने त्याच्यानंतर त्याच्या घरात एक रबराची गलून सुद्धा आहे. ते गलून सुद्धा खडे मारतात. त्याचे गलूर असे बनवलेले दांडे असं बनवलेले सनग भरपुरी सूर्या असं बनवलेले त्यांनी सगळी टुकरत. तुकर सगळी किती लोकांची गँग आहे ती बालकांची? ती बरेच हा 4-5 बालकांची गँगी 4-5 बालकांची गँगी. आणि त्यांना माहिती आहे की अल्पवयीन असल्यामुळे आपल्याला सजा होत नाही? त्यांना हे तर माहिती, त्याच्यामुळे ते लोकांना डेअरिंग करायला लागले ना. ते जवळजवळ 4 ते 5 जण आहे सगळं टोटल. 4 ते 5 जण बालक येते. आणि ते हे असं घटना घडत राहिल्या आणि त्यांना वाटतं पोलिसांनी सोडून दिली, त्याच्यामुळे त्यांची डेअरिंग वाढत चालली.